सनई चौघडे मालिकेमध्ये लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे कशा पद्धतीने जय आणि शर्वरीचं एकमेकांसोबत लग्न होत आहे. या सगळ्यामध्ये पुढाकार जयच्या आजीने घेतलेला आहे. जयच्या आजीला एवढी गोष्ट लक्षात आली आहे की जय कोणाच्या तरी प्रेमात पडलाय आणि त्या व्यक्तीवर ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून शर्वरी परब आहे. या गोष्टीचीही आजीला जाणीव असते, पण तरी आजीला या गोष्टीची खात्री करून घ्यायची असते. म्हणून आजी याविषयी साक्षीसोबत देखील बोलत होती आणि त्यानंतर तिने डायरेक्ट जयला देखील विचारलं की तुझ्या आयुष्यात कोणती मुलगी आहे का. आता जयने असं उत्तर द्यायला हवं होतं की नाही माझ्या आयुष्यात कोणती मुलगी, पण तो उलट असं म्हणला की माझं कोणावर प्रेम नाहीये. आजी मग तेव्हा विचारते पण मी तर तुला प्रेमाबद्दल विचारलंच नाही, मग तू प्रेमाचा विषय कसं काय काढला. म्हणजे काहीतरी गडबड नक्की आहे. आता त्यावेळेस जय जो आहे तो आजीला 100% सांगत नाही, पण आजी फक्त जयला एवढा मुलाचा सल्ला देते की तू आता बायकांवर विश्वास ठेवायला शिकून घे. तुझ्या भूतकाळामध्ये तुझ्यासोबत जे काही घडलंय त्या गोष्टींना बाजूला करून आता तू पुन्हा बायकांवर विश्वास ठेवायला लाग. आता जयचा बायकांवर बिलकुल विश्वास नसतो, पण एक मुलगी आहे जिच्यावर जयचा विश्वास असतो आणि ती म्हणजे शर्वरी. तर मित्रांनो, मालिकेत आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे कशा पद्धतीने आजी स्वतः पुढाकार घेणार आहे जयच्या मनातल्या भावना काढण्यासाठी. इकडे जय जसा जसा एक एक दिवस शर्वरीसोबत घालवतोय तसा तसा तो अजूनही जास्त शर्वरीच्या प्रेमात पडत चाललाय आणि शर्वरीला या गोष्टीची जाणीव होते का माहिती नाही, पण जय तर एवढा हरवून गेलाय शर्वरीमध्ये की आपल्याला एपिसोडमध्ये बघायला मिळते कशा पद्धतीने तो शर्वरीला फक्त बघतच राहतो आणि तो सगळा भान त्याचा हरवून बसतो. आता हे बघायला खूप मजा येणार आहे आपल्याला की जेव्हा आजी आणि जय फायनली मिळून शर्वरीला लग्नाची मागणी घालतील तेव्हा शर्वरीचे यावर काय उत्तर असेल. कारण आपल्याला तर माहिती आहे की जयने जोपर्यंत लग्न नाही केलं तोपर्यंत गौतम आणि आसावरीचं लग्न होणार नाहीये. आणि काही करून आता जयवर एक प्रेशर आलेला आहे की त्याला लग्न करावे लागेल एखाद्या मुलीसोबत आणि ती मुलगी दुसरी कोणी नसून जर शर्वरी असली तर तेजस्विनीची चांगलीच वाट लागेल. कारण आपल्याला माहिती आहे की तेजस्विनीला बिलकुल त्या परब फॅमिलीतल्या मुली आवडत नाही आणि जर त्यांच्या कुटुंबातल्या दोन दोन मुली त्यांच्या तेजस्विनीच्या घरी आल्यावर त्याची काय मज्जा येईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की मला कॉमेंट करा. समोर तुम्ही व्हिडिओ बघू शकता, समोर दिलेल्या व्हिडिओवर लगेच क्लिक करा. त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण एपिसोडमध्ये काय काय घडलं याबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळे समोर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा म्हणजे तुम्ही पाहू शकता संपूर्ण एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडतंय. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण व्हिडिओ मालिकेत पुढे आणि पाहूया नेमकं असून मालिकेत नवीन काय काय घडतंय ते.